मंडळी, हे बघा मी आले शेतात, भेंडी तोडते बघा, भरली भेंडी करण्यासाठी. एकदम कवळ्या कवळ्या भेंड्यात. पाणी दिलंय त्यामुळं भरपूर गवत झालंय, खुरपिल्या नाहीत. फुलं पण भरपूर लागलीत, एकदम कवळ्या कवळ्या गावरान भेंड्यात. एकदम कवळ्या कवळ्यात. माझा भाऊ आणि मी तोडते. आहेत का अजून? बाळा आऊ थांब ना याच्यात. घरी काय जास्त कवळे असल्यामुळं तोडत नाही, काय काही लई छोट्यात. बघा एवढ्या तोडून झाल्यात. या भेंड्या पण खुरपणार आहे, भरपूर गवत झालंय त्यामुळं त्याला आवत आणायला लागल आधी. तास मोठे तर इथं दोडक्याचे वेलच ही दोडके पण घेते चटणी बनवण्यासाठी. दोडके पण एकदम कवळे कवळे. माझ्या आजीनं भावानं लावलेले माळव, भरपूर मेहनत घेतलेली. आमच्या भागात उन्हाळा असल्यामुळं भाजीपाला जास्त येत नाही बघा. इकडे शेपूची पण भाजी आली. हे बघा इथं शेपूची भाजी, चवळीला अजून फुलं पण नाही आलेले. बघा शेपूची भाजी बघा कवळी कवळी आलेली. बघा दोडके पण किती मोठे झालेत, लपून दिसून येत नाहीत त्यामुळं. पालाखाली लपलेत ते दिसत नाहीत वेल असल्यामुळं. आजी पण माझी तांदुळाची भाजी घेती. तांदुळची भाजी पण आहे शेतात, गवत असल्यामुळं. आता भेंड्या धुवून घेते मी, घरच्या खत म्हणून घाण पण नाही जास्त. बघू शकते एकदम कवळ्या कवळ्या आहेत. हे बघा मी कापती भेंड्या, चिरून घेती. भरली भेंडी करायची त्यामुळे उभ्यात कापते. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पेटली चूल. हे बघा आता मी तवा ठेवती शेंगदाणे भाजून घेण्यासाठी. शेंगदाणे टाकते भाजायला, भाजून घेते शेंगदाणे. तवा तापलाय जाळ लागल्यामुळं, लगेच जाळ लागलाय. जाळ पण भरपूर लागलाय.
लसूण सोलते थोडाफार. चटणी बनवण्यासाठी लाल मिरची पावडर घेतली मी याच्यासाठी. पाट्यावर शेंगदाणे वाटून घेते. हे बघा भाजून झाले तर काढून घेते शेंगदाणे. शेंगदाणे टाकते वाटण्यासाठी. चवीपुरतं मीठ घेते. मिरची पावडर घेते. मिरची पावडर टाकते. ती वाटून घेते. नंतर वाटून झालंय. आता लसूण टाकून घेते. लसणानं वल्ला होईल त्यामुळे लसूण आधी टाकला नाही. आता लसूण टेचून घेते. आता बघा लसणानं भरपूर वल्ली चटणी झाली. आता काढून घेते. तयार झाली चटणी. बघा टचटचून भेंड्या भरून घेतल्यात. रेसिपी आवडली असली तर तुम्ही पण करून बघा. दोन चम्मच तेल टाकलंय बघा. आता भेंडी टाकते. तवा पण तापलेला आहे व्यवस्थित. बघा मस्त फ्राय व्हायली. बघा जरा 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. चुलीवरचं जेवण एकदम टेस्टी लागतं. गॅसवरलं कसं पण बनवा, चुलीसारखी टेस्ट येत नाही. दोन मिनिटं झालेत बघा. मी झाकण काढते. बघा मस्त भेंडी फ्राय झाली. कमी साहित्यात झटपट होणारी भरली भेंडी तयार झालेली आहे. एक नंबर. हे बघा मी काढून घेते आता. हे बघा तुम्ही बघू शकता. एकदम मस्त आहे. एकदम टेस्टी. भरली भेंडी तयार आहे झटपट होणारी. कमी ते कमी साहित्यात.